आज बनवूया मसूर डाळ कांदा। सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। रात्रीच्या जेवणासाठी भाजी काय बनवायची असा प्रश्न पडतो, तर तुम्ही हा झटपट होणारा मसूर डाळ कांदा बनवू शकता। 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी जात असाल तर प्रवासामध्ये सुद्धा नेण्यासाठी हा मसूर डाळ कांदा तुम्ही बनवू शकता। चला बघूया सोपी रेसिपी। त्याच्यासाठी अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे। आता एका भांड्यामध्ये ही मसूर डाळ घातली, पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि 1-2 वेळा स्वच्छ डाळ धुवायची आहे। डाळीला पावडर वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामुळे चांगलं डाळ चोळून धुवायची। धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि साईडला ठेवून दिलं। आता कांदा चिरून घेऊया। डाळ कांदा बनवण्यासाठी कांद्याचा वापर जास्त करायचा, छान लागतो डाळ कांदा। म्हणून मी इथं एक मोठा एक छोटा कांदा घेतलाय आणि गोल आकारात कापलाय। तुम्ही कांदा उभ्या आकारात सुद्धा कापू शकता। आता कांदा कट करून झालाय। गॅसवरती तवा ठेवलाय गरम करायला, त्यात तेल घातलं, जिरं मोहरी घातली। आता तवा माझा खोलगट आहे, त्याच्यामुळं मी त्याच्यात भाजी सुद्धा बनवते। जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा चांगला मऊ करून घ्यायचा। डाळ कांदा बनवताना कांदा तेलामध्ये चांगला मऊ झाला तर डाळ कांदा छान लागतो। कच्चा कांदा राहिला तर डाळ कांद्याची टेस्ट बिघडते, त्याच्यामुळे कांदा तेलात मऊ करून घ्यायचा। कांदा मऊ झाला की मग त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातलाय आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावा याच्यासाठी थोडंसं मीठ घातलं। हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत शिजवायचा। त्याच्यावर झाकण ठेवलं 1-2 मिनिटासाठी आणि टोमॅटो तेलात चांगला मऊ करून घेतला। आता टोमॅटो मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये मसाले घालूया। मसाल्यांमध्ये सुद्धा जास्त मसाल्यांची गरज नाही। याच्यामध्ये मी काळं तिखट घालत आहे, आमच्याकडे काळं तिखट असतं किंवा काळा मसाला सुद्धा म्हणू शकता तुम्ही। याच्याऐवजी लाल तिखट, थोडासा गरम मसाला घालू शकता किंवा हिरवी मिरचीचा ठेचा घालून सुद्धा डाळ कांदा बनवू शकता। काळं तिखट घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली। 2 मिनटं तेलात मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली डाळ मसूरची ती घालायची आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण खालचे मसाले थोडेसे करपतील म्हणून मग मिक्स करून घेतलं। आता मीठ टोमॅटो मऊ करते वेळी सुद्धा घातलं होतं, त्याच्यामुळे मी आता थोडंसं मीठ घातलं अजून आणि साईडने अर्धा कप पाणी टाकलं आणि याच्यावर झाकण ठेवायचं 2-3 मिनिटासाठी। आता 2-3 मिनिटांनी बघा यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। एकदा छान मिक्स करून घेऊ। पाणी पूर्ण आटलंय पण डाळ अजून शिजलेली नाही। अजून थोडंसं अर्धा कप पाणी मी याच्यात घालणार आहे आणि डाळ 4-5 मिनिटासाठी स्लो गॅसच्या फ्लेमवरती शिजवायची। मसूर डाळ लवकर शिजते, खूप जास्त शिजली मसूर डाळ तर डाळ कांदा चवीला चांगला नाही लागत, म्हणून मग खूप जास्त मसूर डाळ शिजवायची नाही। बघा पुन्हा 4-5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं, यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि डाळ कांदा मस्त तयार झालेला आहे। खूप जास्त डाळ शिजलेली नाही बघा, थोडी अशी अर्धी कच्ची ठेवायची। वरतून भरपूर कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घेतलं आणि इथे तयार झालेला आहे सोपा झटपट होणारा मसूर डाळ कांदा। आमच्याकडे तर ही मसूर डाळ कांदा रात्रीच्या जेवणासाठी जास्त बनवतात आणि डाळीचं मोकळं म्हणतात आमच्याकडे। तुम्ही तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ वापरून सुद्धा डाळ कांदा बनवू शकता, पण मसूर डाळ कांदा सोपा आणि झटपट होणारा आहे। मसूरची डाळ शिजायला वेळ नाही लागत, त्यामुळे घाई गडबडीच्या वेळी तुम्ही हा डाळ कांदा बनवू शकता। आता सध्या पावसाळा चालू झाला नाही, त्यामुळे भाजीपाला कमीच मिळतोय, तेव्हा भाजीला काय बनवायचं रोजच प्रश्न पडतो, तर तुम्ही तूर डाळ, हरभरा डाळ किंवा मग मसूर डाळ वापरून डाळ कांद्याची रेसिपी बनवू शकता। चला तर मग या सोप्या पद्धतीने रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही सुद्धा हा मसूर डाळ कांदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकदम छान लागतो। डब्याला देण्यासाठी सुद्धा, प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे। सोपा
मसूर डाळ कांदा तयार झालेला आहे.